नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पवार. निरपेक्ष या यूट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024चे वारे व्हायला लागलेले आहेत. अनेक उमेदवारांनी प्रत्यक्षात प्रचारात उडी सुद्धा घेतलेली आहे. अनेक उमेदवारांच्या ठिकठिकाणच्या गाठीभेटी चालू झालेल्या आहेत, छोटेखानी सभा चालू झालेल्या आहेत. परंतु काही मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातल्या त्यात प्रामुख्याने म्हणता येईल ते आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अजूनही महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्याचे कारण अनेक देता येतील. त्याचं कारण की गेल्या महिन्याभरापूर्वी विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास महायुतीकडून फिक्स होती. परंतु अचानकपणे राष्ट्रवादीने त्या उमेदवारीवर दावा ठोकला. राष्ट्रवादीकडून ही उमेदवारी मागण्यात आली. परंतु कालच्या भुजबळ साहेबांच्या पत्रकार परिषदेच्या अनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार ही उमेदवारी राष्ट्रवादीने मागितलेली नसून ही उमेदवारी थेट भाजपने त्यांना ऑफर केलेली होती. यात भाजपच्या दोन खेळी होत्या. त्यात पहिलं जर म्हणता येईल की भुजबळांनी जो आत्ता मागे चालू असलेल्या व आत्ता सुद्धा चालू असलेल्या जो मराठा आरक्षणासंदर्भात जो विरोध केला होता, ओबीसी समाजाच्या माध्यमातून भुजबळांनी जो विरोध दर्शवला होता, हा विरोध कितपत सक्सेस झाला, कितपत यशस्वी झाला हे चाचपण्याकरता भाजपने ओबीसी कार्ड खेळत असल्याचं दिसून आलं. त्यात त्यांच्या दोन खेळी होत्या. एक तर जर एवढा सर्व विरोध, मराठा समाजाचा विरोध असून सुद्धा, ओबीसी समाजातील काही घटकांचा भुजबळांना विरोध असून सुद्धा जर भुजबळ या निवडणुकीत निवडले तर मराठा समाजाला कितपत मनावर घ्यायचं हे गणित ते भाजप ठरवणार होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, जर एवढं असून सुद्धा जर भुजबळ या निवडणुकीत पडले असते तर त्यांना कायमचं राजकीय विजनवासात पाठवण्याची सुद्धा त्यांच्याकडून तयारी होत होती. परंतु या दोघी गोष्टी भाजपच्या फेल झालेल्या आहेत. कारण भुजबळ साहेब स्वतः मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना ग्राउंड लेवलची परिस्थिती माहिती आहे. त्यांना आपल्याला स्वतःला किती विरोध आहे हे सुद्धा माहीत आहे. कदाचित ही निवडणूक त्यांच्या आयुष्यातली सर्वात जड निवडणूक ठरणार होती. वर ही निवडणूक लढवणं म्हणजे राजकीय आत्मघात करून घेण्यासारखं होतं. म्हणून भुजबळ साहेबांनी या निवडणुकीत सपशेल माघार घेतलेली आहे. म्हणून आता जी रंगत येणार होती निवडणुकीला, ती रंगत थोडीशी कमी झालेली आहे. आता बघूयात उमेदवारी कोणाची डिक्लेअर होते, पुढे काय काय गोष्टी होतात ते. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.